श्री स्वामी समर्थ. जय दत्त गुरुदेव. नमस्कार भक्तांनो, भक्तिरस या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, माघ महिन्यातील कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि भावनिक दिवस मानला जातो. 2026 साली गुरुप्रतिपदा सोमवार 2 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपले अवतार कार्य पूर्ण करून शैल्यगमन केले व कर्दळी वनात गुप्त झाले अशी मान्यता आहे. जरी हा दिवस भक्तांसाठी विरहाचा असला तरी स्वामींनी दिलेले वचन आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. मी सदैव गाणगापुरात गुप्त रूपाने राहीन. म्हणूनच या दिवशी दत्त महाराजांची व श्री नृसिंह सरस्वती स्वामींची विशेष सेवा केली जाते. गुरुप्रतिपदेचे महत्त्वपूर्ण उपाय. भक्तांनो, या दिवशी खालील सेवा नक्की करा. गुरुचरित्र वाचन. शक्य असल्यास पूर्ण पारायण करा. ते शक्य नसेल तर किमान अध्याय 14, 18 किंवा 23 जरूर वाचा. पिवळी फुले अर्पण करा. स्वामींना किंवा दत्तगुरूंना 2 पिवळी फुले अर्पण करा. त्यातील एक फूल पूजा झाल्यावर तिजोरीत ठेवा. धनवृद्धीसाठी शुभ मानले जाते. अभिषेक व पूजा. सकाळी स्नान करून श्री नृसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थांच्या फोटोला अष्टगंध लावून पूजा करा. जप व साधना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळा जप करा. नैवेद्य. दत्तगुरूंना पुरणपोळी किंवा सुंठवडा अर्पण करा. गुरुवारी करावयाचे विशेष उपाय. भक्तांनो, जर कुंडलीत गुरु कमजोर असेल तर गुरुवारी हे उपाय नशीब बदलू शकतात. केळीच्या झाडाची पूजा करा. दिवा लावा. गुरुवारी पाण्यात हळद टाकून स्नान करा. पिवळ्या रंगाचे कपडे व अन्न घ्या. हळद, हरभरा, पिवळी फळे यांचे दान करा. गुरुवारी कर्ज देणे घेणे टाळा. गरजूंना गुळाचे दान करा. केळीच्या झाडाच्या मुळाचा तुकडा पिवळ्या कपड्यात बांधून गळ्यात धारण करा. भक्तांनो, तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करायचे असल्यास 3 दिवस किंवा 7 दिवस यापैकी कोणत्या कालावधीत करायचे आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भक्तिमय माहितीकरिता भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय दत्त गुरुदेव.